नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आणि तुम्ही बघताय आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग VP। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉपअपची माहिती देणार आहे। फोम पॉपअप म्हणजे पॉपअप कशापासून बनतात, फोम कोणते आणि कोणत्या कंपनीचे फोम आहेत ते सुद्धा तुम्हाला देणार। फोम कुठे वापरले जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। हे कार फिशिंगचे आपण पॉपअप बनवतो, रेडी नाही आले अजून, रेडी करायला ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण स्वतः। तर आज तुम्हाला त्याची माहिती मी देणार आहे। तुम्हाला या बॅगा दिसत असेल मित्रांनो, या बॅगा दिसत, या बॅगांमध्ये मी फोम ठेवलेला आहे। पहिल्या ह्याच्यामध्ये कोणता फोम मी तुम्हाला दाखवतो। तुमच्या सगळ्यांचा आवडता कलर येलो, येलो कलर आहे। काहीच होत नाही असे क्वालिटीचे फोम असतात आपले पॉपअप बनवण्यासाठी। हे फोम कुठे वापरले जातात? मोठमोठ्या जहाजा, नेव्ही किंवा मोठमोठ्या नाव असतात, जहाज असते, त्या जहाजाच्या आतल्या टेक्स्चरसाठी वापरले जातात। हे का वापरले जातात का की जर त्या नावेचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, काही जरी झालं तर त्याचे तुकडे जरी झाले तर ते पाण्याच्या वरती तरंगले पाहिजे, त्यासाठी हे फोम वापरले जातात। आपल्याकडे 10 कलर आहे, 10 ते 11 कलर आहे फिक्स, आणि त्याच्यावरती सुद्धा अजून कलर आहेत, पण ते आपल्याकडे कलर आले नाही अजून। बॅग असते, त्या बॅगेमध्ये येलो कलर ठेवलेला आहे मी। येलो कलरची माहिती दिली तुम्हाला। आता तुम्हाला दुसरा कलर दाखवतो, कोणता कलर आहे तो बघा। तुमचा आवडता कलर ग्रीन कलर। हिरवा कलर आहे। एवढे एक बाय 1चा पीस आहे हा। ह्या पीस मध्ये कमीत कमी 500 ते 550 पॉपअप बनतात। ग्रीन कलर झाला, आता दुसरा कलर बघू आपण लगेच। पिंक कलर, पिंक कलर आहे हा। तर तुम्ही पॉपअप मध्ये शॉप मध्ये पाहिले असेल तुम्ही, एक 4-5 कलर असतात फोम मध्ये। असा एक कलर आहे पिंक कलर। हा पिंक कलरचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता। पिंक कलरचा रिझल्ट सुद्धा आहे, खूप छान फोम आहे। काही ठिकाणी हे पावसाळ्यामध्ये मी फोम घेऊन आलो होतो ना मागच्या वर्षी, तर थोडं माती चिखल लागलेला आहे, तर ह्याला ब्रशने वगैरे आपण क्लीन करू शकतो। साबणाचं पाणी ब्रश लावून एकदम पूर्णपणे कट टू कट क्लीन होतो, नवीन होतो फोम। त्यानंतर ह्याची कटिंग वगैरे होती। पिंक कलरची माहिती दिली, आता दुसरा कलर बघू आपण कोणता आहे। आता आपण दुसरा कलर बघू कोणता आहे। तुमचा आवडता कलर चिंतामणी कलर, नाईटला सर्वात जास्त चालणारा कलर। त्यानंतर चिंतामणी कलर, ह्याला मराठीमध्ये चिंतामणी कलर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लाईट ब्ल्यू कलर। लाईट ब्ल्यू कलर हा नाईटमध्ये फिशिंगसाठी सर्वात जास्त चाललेला आहे। कर्नाटकमध्ये आपला ह्या फोमचे पॉपअप ज्यांनी खरेदी केले होते आपल्याकडून, त्यांना रिझल्ट सुद्धा आला। आणि त्यांचा हा एक पीस आहे छोटा, असे छोटे छोटे पीस आहेत। हे पीस या छोट्या पीसमध्ये कमीत कमी एक 70 ते 80 होतात, आणि मोठा पीस असेल तर एक 500 ते 550 बनतात। जर 10 mm चे बनवायचे असेल तुम्हाला तर 600 बनतील, 12 mm चे बनवायचे असेल तर 550 बनतील, आणि 14 mm चे बनवायचे असेल तर 500 बनतात, आणि 15-16 mm चे तर मी वापरतो स्वतः, तर ते काहीतरी एक 400च्या आसपास बनतात मोठे पॉपअप। ह्याची कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे। चार कलर झाले, आता 5वा कलर बघू आपण कोणता आहे। टंटडाय, जो हा कलर तुम्ही कधी पाहिला नसेल, त्यानंतर तुम्हाला असा एक कलर बघायला भेटेल, तो तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबवरती आणि आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळणार। टंटडाय, ब्राऊन कलर। ब्राऊन कलर आहे हा। बरेच जण म्हणतात की याचा रिझल्ट दाखवा आम्हाला, तर मी सगळ्यात पहिला पॉपअप बनवायला सुरुवात करणार आहे, तर सगळ्यात पहिला हा फोमचा बनवणार, त्यानंतर तुम्हाला ह्या फोमची माहिती देणार आहे म्हणून, आणि याचा रिझल्ट सुद्धा दाखवणार। फक्त तुमच्या चाऱ्याला खुशबू पाहिजे तरच ब्राऊन कलर उचलला जातो। जो कटला जो असतो तो सगळ्यात पहिला काय करतो, व्हॅक्यूम कर देतो, तो मातीसारखा चावतो सोडतो। त्या पद्धतीने त्याला हे पण मातीसारखं वाटतं, त्यामुळे लवकर कटला मासा लवकर याला उचलला जातो। 5 कलर झाले।
जसं मालिकेच्या सिरियल चालू असतात ना, सिरियल असतात पार्ट 1 पार्ट 2, तसे आपली सिरियल चालू आहे मित्रांनो कार फिशिंगची. फक्त कार फिशिंग बद्दलच माहिती देणार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल पार्ट 1 पार्ट 2 असन, पार्ट 3 असन, पार्ट 4 असन. फक्त कार फिशिंगच्या ज्या काही गोष्टी असतात ते तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये स्क्रीनवर पार्ट 1 पार्ट 2 अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. आपण 0 पासून सुरुवात केलेली आता, आणि 0 पासून ते किती सुरुवात होणार आहे एंडपर्यंत ते बघू आपण. तुम्ही बघितलं असेल स्क्रीनवर पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये तुम्हाला त्याच्या मशनी दाखवले जाणार आहे, पॉपअपसाठी मोटर मशनी, त्याच्यापासून फोम बनतात. त्यानंतर पार्ट 3 येणार आहे, पार्ट 2 येणार आहे. फक्त कार फिशिंग आणि पॉपअपचे काय असेल व्हिडिओ, पॉपअप रिग, पॉपअप बॉल वगैरे, तर ते तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 स्क्रीनवर दिसन आणि त्याचा टेस्टिंग सुद्धा होणार. फक्त दुसरे जे काही व्हिडिओ असतात आपले स्नेक हेड मरळ पकडण्याचे किंवा चिलापी मासे पकडण्याचे असेल तर त्या स्क्रीनवरती पार्ट 1 2 पार्ट 2 येणार नाहीये. जे कार फिशिंग बद्दल असेल त्याबद्दलच तुम्हाला बघायला मिळेल. यूट्यूबमध्ये स्क्रीनला थंबनेल म्हणतात, थंबनेलवरती जे. त्यानंतर हे सगळे कलर तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. जसे ऑइल पेंटचे कलर असतात जवळजवळ 250-300 वर कलर असतात, तसे फोमचे सुद्धा कलर आहेत. पण जिथं काम चालू होतं तिथं एवढं टेक्स्चर वापरलं होतं म्हणून मी तेवढंच विकत घेतले तेवढे कलर. आणि अजून बाकी कलर आहेत, थोडे कलर आहे, ते तुम्हाला चालू व्हिडिओमध्येच कटिंग वगैरे करताना किंवा पॉप बनवताना दाखवतो डायरेक्ट. त्यानंतर बरेच जणांना माहीत नाही मॅट कुस्तीसाठी हे फोम कसे वापरायचं, तुम्हाला मी दाखवतो, एक व्हिडिओ दाखवतो छोटासा. हा व्हिडिओ पाहिला, जसं उचलून आपटलं तरी त्यांना काही लागत वगैरे नाहीये. हे ते फोम आहे, एकदम क्वालिटीचे फोम आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी आता 6वा कलर दाखवतो. 6वा कलर कोणता आहे तो बघू आपण. 6व्या कलर पर्यंत आलोय आता. त्यानंतर 6वा कलर आकाशी कलर आहे. हा थोडासा मळला आहे चिखलानी, तर ह्याला क्लीन केला की मी तुम्हाला दाखवतो. आकाशी कलर आहे हा. आकाशी कलर आतापर्यंत मी वापरला नाहीये. जसा वापरला की तुम्हाला लगेच रिझल्ट दाखवतो. रिझल्ट आला की मग तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर वेळ आली मित्रांनो 7वा कलर. 7वा कलर कोणता आहे ते लगेच बघू आपण. खतरनाक कलर आहे, तुम्हाला तर कळलं असेल. टंटडॅन, निळा कलर. हा निळा कलर आहे, फुल फोम टाईट आहे एकदम. पिक्चरमध्ये शूटिंगच्या टायमाला हे फोम वापरले जातात. फोम एकदम टाईट आहे, आपला टाईट फोम आहे. आणि याचे निळा कलर आहे, निळा कलरचा सुद्धा आपण रिझल्ट दाखवणार आहे तुम्हाला. आणि आपले बाकीच्या फोम सारखे नाही आहे. आणि या फोमच्या आतमध्ये पाणी जाते मित्रांनो. ते दुसऱ्या फोमच्या शॉपमधले जे फोम काय आहेत त्याच्या आतमध्ये पाणी खेचत नाही लवकर. तर आपले जे फोम आहेत तर ह्याच्या आतमध्ये या फोमची कॅपॅसिटी आहे, त्या आतमध्ये पाणी जातं. जेवढं पाणी आतमध्ये जाईन तेवढं याची कॅपॅसिटी वर पाण्याच्या वरती तरंगायची अजून वाढते. ह्याची कॅपॅसिटी किती कलर झाले ते बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 कलर झाले. वेळ आली 8वा कलर. 8वा कलर कोणता आहे तो बघू आता आपण. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी क्रीम कलर. हा दिसायला व्हिडिओमध्ये व्हाईट दिसतो, व्हाईट नाहीये, क्रीम कलर आहे हा. क्रीम कलरचा काय रिझल्ट आलेला आहे ऑलरेडी, फक्त आपल्या व्हिडिओमध्ये नाहीये. तर जसे पॉपअप रेडी झाले रिग, तर लगेच तुम्हाला मी ह्याचा बी रिझल्ट दाखवतो. ह्याचा रिझल्ट पाहायचा असेल तर क्रेझी अबाउट फिशिंग युवक सरांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. मोठमोठे कटले भर पाऊस पकडले त्यावेळेस हे फोम वापरले गेले ते क्रीम कलर. आपला कोणताही फोम वापरा, काही प्रॉब्लेम आहे, सगळ्या फोमला रिझल्ट 1 नंबर आहे. आणि फक्त तुमच्या चाऱ्यामध्ये खुशबू पाहिजे. ओके, आता वेळ आली 9वा कलर. चिमणतर ऑरेंज कलर. ऑरेंज कलर आहे मित्रांनो हा. तर बघा ह्याच्यामध्ये मी आकडे टाकले होते. 308 बनतात. एक 16 ते 17 mm चे बनवायचे होते. तुम्हाला दिसत असेल थोडं आकडे टाकलेत बघा. 16 mm चे पाहिजे होते, त्याची ऑर्डर होती त्यासाठी केले होते मी. ऑरेंज कलर आहे. त्यानंतर बघू आपण आता 10वा कलर कोणता आहे.
रेड कलर आहे. रेड कलरचं काही बरेच जणांना रिझल्ट आलेला आहे रेड कलरचा. रहू जास्त म्हणते तर रेड कलर खातो, तर रेड कलर सुद्धा आहे आपल्याकडे. एक नंबर. आता हे सगळे फोम मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे अजून रेडी झाले नाही, अजून याला बॅलन्स वगैरे लावायचं आहे. त्यानंतर हे रेडी होतील. त्यानंतर मार्केटला किंवा शॉपमध्ये देईन, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ना, माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही तिथं मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर. त्यानंतर परत एकदा तुम्हाला हे 10 कलर दाखवतो, का की इंडियामध्ये एवढे कलर आहेत भरपूर, ह्याच्यापेक्षा जास्त आहे, पण ते आपल्यापर्यंत येत नाही आहे. जर कुठे मिळाले तर आपण घेऊ विकत आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला बघायला मिळेल. ऑरेंज कलर आहे, येलो कलर आहे, ग्रीन आहे, पिंक कलर आहेत, लाईट ब्ल्यू म्हणजे चिंतामणी कलर, ब्राऊन कलर आहे, चॉकलेटी कलर, रेड कलर आहे, त्यानंतर निळा कलर आहे, आकाशी कलर आहे, त्यानंतर क्रीम कलर आहे. अजून बरेच काही कलर असतील तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ह्या बॅग आहे, बॅग जे आहेत ना, ह्या कॅरी बॅग आहे, अशा पोतेच्या प्लॅस्टिकच्या पोतेच्या कॅरी बॅग आहे. तर ह्या बॅगा मी कंपनीत असताना आपल्याला मिळाली होती, तर आपण तिथं आणले ह्या बॅगांमध्ये ठेवलेत, काय की धूळ माती वगैरे याला अजून जास्त काही लागलेलं नाही पाहिजे. तर हे सगळे फोम जे आहेत ते विकण्यासाठी नाही आहे, मी माझ्या स्वतःसाठी घेतलेले मित्रांनो, की पॉपअप बॉल बनवण्यासाठी. आज आपल्याला फोम पॉपअप बद्दलची माहिती मिळाली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरी काहीतरी माहिती देऊ तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवतो मित्रांनो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.